हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मस्त अशी मोदक आमटी किंवा तुम्ही उंबराची भाजी सुद्धा म्हणू शकता. इथे पहा, आपली ही मोदक आमटी एकदम मस्त झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी होते. तर ही मोदक आमटी घरच्या साहित्यामध्ये तयार होते. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळी भरून तेल ओतून घेतलं. त्यामध्ये आपण मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला बारीक असे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत. नंतर या तेलामध्ये छान असे लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत. तरी ते पहा, सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, 1 चमचा भरून तीळ आणि अर्धा चमचा आपण इथं खसखस घेतलेली आहे. तर आता आपण हे वाटण मोदकाच्या आमटीसाठी पाहत आहे. तरी ते पहा, खोबरं पण घालून घेतलेलं आहे तेलामध्ये. तेही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर कोथिंबीर, लसूण आणि आलं तेही घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे मस्त असं हे सर्व साहित्य लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे पहा, आता आपण यामध्ये तीळ आणि खसखस तेही घालून घेऊया. इथे पहा, नंतर 2 ते 3 मिनिट आपण हे असंच परतून घेऊया. पहा, आता आपलं छान असं हे परतून झाल्यावर गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे पहा, मी आता ही कढई एकदा हिसळून घेतली. नंतर त्यामध्ये आपल्याला मोदकाचं सारण पाहायचं आहे. त्यासाठी मी इथं कढई तापत ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घेतलेलं आहे. त्यामध्ये इथं मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. इथे पहा, मी भरपूर असा कांदा घेतलेला आहे. साधारण अर्धा किलो कांदा आहे हे. तर कांद्याचं सारण जर केलं तर आपले मोदक खूप मस्त टेस्टी तयार होतात. इथे पहा, त्या सारणासाठी इथं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपला कांदाही छान असा लालसर झालेला आहे. अजून आपल्याला हा कांदा 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी दुसरीकडे तडका पॅनमध्ये खसखस आणि तीळ हे परत एकदा भाजून घेतलेले आहेत. त्याचंही वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे दरदरीत. इथं मी 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1.5 चमचा धना पावडर घेतलेली आहे. आपला कांदा लाल झाला की त्यामध्ये आपण हे मसाले आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर खसखस आणि तीळ हे सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे. पहा, आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप मस्त तयार होते ही सारण. तर या पद्धतीने नक्की करून पहा. आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी यामध्ये. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. परत एकदा मिक्स करून घेऊया आपण. इथे पहा, मी 2 चमचे आता शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे. तर कांद्याचं सारण जर केलं तर एकदम मस्त टेस्टी असं मोदक आपले खूप छान लागतात. इथे पहा, मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तेही घालून मिक्स करून घेऊया. 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सारण. या पद्धतीने तुम्ही ही मोदक आमटी नक्की करून पहा, खूप मस्त होते. तर आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपल्याला मोदकासाठी पीठ लागणार आहे मळायला. तर आपण इथं मी 1 वाटी बेसन पीठ आणि एकदम छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ वापरल्यावर आपले मोदक फुटत नाहीत. तर इथे पहा, मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. पहा, आता 1/2 चमचा आपण हळद घालून घेऊया. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी वतायचं नाही. हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या पद्धतीने हे मोदकाचं सारण नक्की करून पहा. खूप छान अशी आपली मोदक आमटी तयार होती. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता मी थोडंसं तेल टाकून परत एकदा आपलं हे पीठ मऊ करून घेते. पहा,
असंच आपण 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित असं भिजत ठेवायचं आहे हे पीठ. इथे पहा आपलं पीठ मस्त असं भिजल्या गेलं इथं पहा. तर आता आपलं जे आपण आमटीसाठी वाटण भाजून ठेवलंय ते वाटून घेऊया. तर आता राहिलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर सुद्धा मी ह्यामध्ये घातली आहे. तर आता आपण ते छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतले. इथे पहा मी आता थोडंसं पाणी घालून परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आपली ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण आमटीला फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे तापत. त्यामध्ये 2.5 ते 3 पळी इतकं तेल घातलेलं आहे. घरचा काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि धना पावडर आपल्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही. तर इथे पहा इथं मी आधी जिरे आणि मोहरी तडतडून दिली छान अशी. नंतर आपल्याला यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे. इथे पहा आपलं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आता इथे पहा मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेतलं आहे. त्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे आहेत. आता तर मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तर इथे पहा मस्त असं आपले मसाले सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत. आता मी इकडं दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे पहा मला भरपूर अशी ही आमटी करायची आहे. तर मी यामध्ये साधारण 2 तांबे इतकं पाणी ओतून घेतलेलं आहे. इथे पहा आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. इथे पहा मस्त अशी तर्रीदार आपली ही आमटी तयार होते. आत्ता आपल्याला ही पातळ दिसत आहे, तर नंतर ना ती घट्ट होते. आपला सारण सुद्धा छान असं गार झालेलं आहे. तर आता आपलं पीठ सुद्धा मस्त भिजलेलं आहे. तर इथे पहा हातावरती मी एक छोटीशी गोळी घेऊन इथं तुम्हाला मोदक दाखवत आहे. तर इथे पहा मी एक छोटी गोळी घेऊन त्याची पारी लाटून घेतली. इथे पहा खूपही जाड लाटायची नाही, तर ते खूप जर जाड लाटली तर ती अजिबात खायला चांगली लागत नाही. तर इथे पहा आपण ज्या पद्धतीने मोदक करतो अगदी त्या पद्धतीने चला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आता हे पहा असं व्यवस्थित हे कळ्या व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या. नंतर हे वरचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे, नाहीतर खूप असं पिटाळ असं लागतं. त्यामुळे इथे पहा वरचं टोकाचं पीठ मी काढून टाकलेलं आहे. नंतर याला छोटंसं असं हे तोंड बंद करून व्यवस्थित असा आपला मोदक करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने मी इथे पहा परत एकदा दुसरी गोळी घेऊन मी हातावरती पारी करून दाखवत आहे. पहा या पद्धतीने सुद्धा आपल्याला मोदक छान भरता येतात. तर ही तुम्ही मोदक आमटी रेसिपी नक्की करून पहा. इथे पहा आपण हातावर जर पारी केली तर भरपूर असं सारण बसतं त्यामध्ये. इथे पहा त्याच पद्धतीने मी परत हा दुसराही मोदक असा भरून घेते. पहा याच पद्धतीने आता आपण सर्व मोदक असेच भरून घ्यायचे आहेत. मस्त अशी ही मोदक आमटी तयार होते. इथे पहा याच पद्धतीने मी दुसराही मोदक असाच भरून घेतलेला आहे. आता मी याच पद्धतीने बाकीचे सर्वही मोदक असेच भरून घेणार आहे. इथे पहा मला जास्त प्रमाणात ही भाजी करायची होती, त्यामुळे मी भरपूर असं याची आमटी पण मस्त अशी आपली खळखळ उकळलेली आहे. आता आपण यामध्ये एक एक मोदक सोडून घ्यायचा आहे. इथे पहा आपल्या आमटीला सुद्धा मस्त अशी तरी आलेली आहे. मस्त अशी झणझणीत आपली ही आमटी तयार होते. तर आता आपण बारीक गॅसवरती ही छान अशी मोदक आपले शिजेपर्यंत 10 ते 15 मिनिटं ही शिजून घ्यायची. नंतर आपण गॅस बंद करायचा आहे. पहा
आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेऊया मोदक. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही मोदक आमटी तुम्ही चपातीवर किंवा भाकरीवर भातासोबत खूप छान अशी एक नंबर लागते. तर या माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.